ज्या माणसाने कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थातून उच्च शिक्षण घेत आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेची छाप जगावर उमटवली, महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या अटीनुसार ते बडोद्याच्या राज्यसेवेमध्ये रुजू झाले. पण ते उच्च शिक्षित असून सुद्धा अस्पृश्य असल्यामुळं त्यांना राहण्यासाठी कुठेही जागा मिळत नव्हती बडोद्यामध्ये. आणि अखेर त्यांनी आपली ओळख लपवून एका पारशी धर्मशाळेमध्ये राहण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची खरी ओळख उघड होताच त्यांना तिथून हाकलून देण्यात आलं. मी बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी. ऑफिसमध्ये सुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती. सहकारी त्यांच्याशी बोलत नव्हते, फाईल्स दूर फेकल्या जात होत्या, पाणी देण्यासाठी नकार दिला जात होता. आणि हा अपमान केवळ वैयक्तिक नव्हता तर संपूर्ण व्यवस्थेतील विषमतेचे ते जिवंत चित्र होतं. काय वाटलं असेल ना त्या माणसाला, केवळ कल्पनेने सुद्धा आज आपल्याला अंगावर काटा येतो. या अमानवी अनुभवामुळे त्यांना अखेर बडोदा सोडावं लागलं. पण याच प्रसंगाने त्यांच्या मनामध्ये एक ज्वाला प्रज्वलित केली, स्वतःसाठी नाही तर संपूर्ण वंचित समाजाच्या सन्मानासाठी लढण्याचे. आणि हा प्रसंग आपल्याला दाखवतो की अपमान कधी कधी व्यक्तीला मोडत नाही तर त्याला इतिहास घडवणाऱ्या शक्तीत रूपांतर करतो. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञान, जिद्द आणि आत्मसन्मानाचा एक तेजस्वी संगम होता. मानवतेच्या उद्धारासाठी त्यांनी उभारलेले कार्य आजही प्रेरणेचा दीपस्तंभ बनून उजळत आहे. आणि ते केवळ एक व्यक्ती नव्हते तर न्याय, स्वाभिमान आणि मानव मुक्तीची एक सजीव क्रांती होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन.